विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। SC, ST, OBC अँड मायनॉरिटीज असोसिएशन ISP CNPच्या वतीने नाशिक रोड येथे विश्ववंदनीय कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। याप्रसंगी ISPचे CGM राजेश बन्सल, अर्पित धवन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच CISF कमांडंट अमोल चंदन शिवे, गरजीत सिंग, संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे, मजदूर संघ जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी जुंद्रे, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनजी तेजाळे यांनी पुष्प अर्पण केले। सामूहिक वंदना घेण्यात आली। सर्व मान्यवरांच्या हस्ते अंधशाळेच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आली। याप्रसंगी मान्यवर राजेश बन्सल साहेबांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात डॉक्टर बाबासाहेबांनी केलेल्या अद्वितीय कार्याचा उल्लेख करत बाबासाहेबांचे तेजस्वी विचार दैनंदिन जीवन जगताना आचरणात आणावे असं सांगितलं। तसेच असोसिएशनच्या माध्यमातून प्रदर्शनाद्वारे अनमोल वस्तुरूपी ठेवा सर्वसामान्य जनतेसमोर बघण्यासाठी उपलब्ध करून एक ऐतिहासिक असं कार्य केल्याचे गौरवोद्गार काढून सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। या कार्यक्रमास स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे, कार्याध्यक्ष रवी गोजरे, EPF ट्रस्टी राजेश टाकेकर, मजदूर संघ उपाध्यक्ष प्रवीण बनसोडे, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, जॉईंट सेक्रेटरी अविनाश देवरुखकर, चंद्रकांत हिंगमिरे, वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन मनोज सोनवणे, सदस्य राजेश चव्हाण, समाधान भालेराव, सुधीर पगारे यांसह प्रेसमधील अधिकारी, कर्मचारी, विविध कमिटी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। स्टेज सजावट दीपक नायकवाडे यांनी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जाधव, महेंद्र चव्हाण, सुधीर गायकवाड, सचिन कांबळे, धनंजय काळे, देविदास साळवे, संदीप मोरे, सुनील रायकर, शरद धांडे, जितेंद्र पगारे, संतोष गांगुर्डे, सुनील शेजवळ, प्रवीण जाधव, विजय भालेराव, लक्ष्मीकांत लोहारकर, प्रभाकर साळवे, शैलेश उदावंत, कल्पना ओढाणे यांनी प्रयत्न केलेत। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहन रावळे यांनी तर आभार प्रदर्शन रोहित कानडे यांनी केले। मला स्वतःला एवढा मोठा अभिमान होतोय का मी या संस्थेत जनरल सेक्रेटरी राहिलो। जनरल सेक्रेटरी असताना मी चांगले मोठे उपक्रम आम्ही राबवले आणि पण यावर्षी हा जो उपक्रम आहे हा थोडासा आगळ्या वेगळ्या पद्धतीने यांनी केला। या टीमचं मी कौतुक करतो। तर त्यांनी प्रथमच बाबासाहेबांचे वस्त्र, त्यांनी वापरले साहित्य, त्यांचं चित्रलेखन, या सगळ्या गोष्टी नांदेडचा उपक्रम तर नेहमी चालू असतो। मी माझी एक गोष्ट यंदा हा जो उपक्रम पाहून माझं स्वतःचं मन जास्त भरून आलंय आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी त्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो। आणि मी ही जी टीम निवडलेली आहे त्या टीमचा मला सार्थ अभिमान आहे। यापुढे त्यांनी जोमाने काम करावं, चांगलं काम करावं। हे सदिच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती ISP मध्ये SC, ST असोसिएशनतर्फे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। ISP मध्ये प्रथमच एवढ्या 50-60 वर्षांमध्ये प्रथम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वस्त्र, त्यांची कॅप, त्यांचे शूज, त्यांनी लिहिलेली घटना ही आपण लोकांसाठी पूर्णपणे मोकळी ठेवलेली आहे। तरी सर्व नागरिकांनी नाशिकच्या त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा। अजून 2 दिवस हे शिबिर आम्ही वाढवण्यात, लोकांची मागणी बघता आम्ही शिबिर 2 दिवसांनी वाढवण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाला ISPचे CGM बन्सल साहेब, मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीशजी गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे, कार्याध्यक्ष डेरिंगे आणि इतर स्टाफ हे सर्व उपस्थित होते। आणि आमचं दरवर्षीप्रमाणे आम्ही जवळजवळ वर्षातून 7 ते 8 वेळेस अंध विद्यार्थ्यांना काही ना काही असोसिएशनतर्फे त्यांना जी हवी असेल ते बहुत आम्ही पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। आम्ही ह्या वेळेस त्यांना पूर्ण जवळजवळ 31 विद्यार्थ्यांना शालेय बॅग ह्या असोसिएशनतर्फे वाटप करण्यात आलेले आहे। ह्या असोसिएशन मध्ये सर्वात जास्त जी ताकद जी वाढली आहे, जी असोसिएशनची टीम ती आज पूर्णपणे एकनिष्ठ एक दिलाने काम करते। म्हणून आज असोसिएशनची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणाने वाढत आहे। लोक त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघत आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे इथे साजर करण्यात आलाय। यावर्षी संकल्पना एक दूरदृष्टी ठेवून बनवण्यात आली
का सर्व भारतीय नागरिकांना ज्यांचा अभिमान आहे असे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः वापरलेले त्यांचे परिधान केलेले कपडे, तसे टोपी, बूट व बाबासाहेबांनी अक्षरात लिहिलेली त्यांचे संविधान हे आणि बाबासाहेबांचे अतिशय दुर्मिळ असे छायाचित्र आपण संस्थेच्या वतीने इथं 3 दिवसाच्या प्रदर्शनासाठी इथं उपलब्ध केले आहे। तसंच 1970 पासून ही संस्था ISP व CNPच्या कामगारांसाठी न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असते व बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन ही संस्था सदैव कार्यरत असते। या संस्थेचे उपक्रम सातत्याने एक आधुनिक करून वरती कामगारांसाठी व समाजासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आततीने करत असतात। संस्थेचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे, कार्याध्यक्ष नितीन भाऊ तेजाळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी आतोनात प्रयत्नांनी या कामगार सेवेसाठी तत्पर असतात। सर्व कामगारही या संस्थेसाठी कायम पाठिंबीचे असतात। कामगारांचं हे स्नेह या संस्थेत प्रेरित करून कायम असे कार्य मोठमोठे ही संस्था करत राहणार आहे व असंच आम्ही बाबासाहेबांचा आदर्श ठेवून या कार्यांना पुढे नेत राहणार आहे व सर्वांना सर्व अंध विद्यार्थ्यांची जी महाराष्ट्र शासनाची जी शाळा आहे त्या अंध विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व दैनंदिन वस्तू या संस्थेमार्फत आपण प्रत्येक वेळी देत असतो। आज बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण त्यांना स्कूल बॅगचं वाटप केलेलं आहे। संस्था या कार्याला असंच पुढे नेत राहील व या संस्थेच्या कामात सर्व कामगार व मान्यवर प्रतिनिधी उपलब्ध राहिले, उपस्थिती दर्शवली। सर्वांचं संस्थेच्या वतीने आभार मानतो व सर्वांना उद्या होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या या वर्षी देखील करंट सिनियर प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या वतीनं म्हणजे SC ST असोसिएशनच्या वतीनं या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती खूप उत्साहात साजरी करत आहोत। सांगण्यास खूप आनंद वाटतो आणि अभिमान पण वाटतो की प्रथमच आमच्या संघटनेचे जे जनरल सेक्रेटरी आहे विकासजी बर्वे आणि कार्याध्यक्ष नितीन भाऊ तेजाळे यांच्या माध्यमातून बाबासाहेबांनी वापरलेले वस्त्र, बूट, कॅप जे काय असत ते सर्व इथं आणलं आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक इथे येत आहेत। तर यावेळी उन्हाळा पण जास्त असल्या कारणाने उन्हाचा थोडासा विचार करून इथे आमच्या GS आणि कार्याध्यक्षांनी 2000 टोप्यांचा वाटप केलेला आहे। त्यामुळे बरेच आता जे पब्लिक आहे त्यांनी ती टोपी घालून उन्हापासून त्यांचा बचाव होतोय। मी सर्वांना माझ्या वतीनं तसेच SC ST असोसिएशनच्या वतीनं सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो, थांबतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आपण साजरी करत असताना इंडिया सिक्युरिटी प्रेस व करंट सिनियर प्रेस येथील सर्व कर्मचारी बांधवांना मी व नाशिक शहरातील सर्व आपले भीम सैनिक यांना मी बाबासाहेब जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे इंडिया सिक्युरिटी प्रेस मध्ये आज आमच्या SC ST असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी विकासजी बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पूर्ण टीम आज जो बाबासाहेबांनी जो घटना जी लिहिलेली त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे जे साहित्य संमेलन आम्ही भरवलेलं असताना या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे सगळी टीम ही जी त्यांनी घडवण्याचं काम करून या कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने हँडल केली। त्याबद्दल मी सर्वप्रथम